नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. ही सत्य घटना आहे पुणे शहरातील. पुणे या ठिकाणी माधुरी ही आपल्या आईवडिलांसोबत राहत होती. ती अगदी लाडात वाढलेली होती. तिच्या आईवडिलांनी तिला कसल्याही गोष्टीची कमी पडू दिली नव्हती. तिला जे पाहिजे ते लगेच द्यायचे. माधुरी हुशार होती. 10वीला चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली होती. तिने आता 12वीचा पेपर दिल्यानंतर तिचा पहिला नंबर आलेला होता. त्यामुळे तिने विचार केला इंजिनियर करावे आणि चांगल्या कंपनीत जॉब करावा, आईवडिलांचं नाव मोठं करायचं. माधुरीचा रिझल्ट येतो, 80% मार्क पडतात. तिला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली. माधुरीची कॉलेजमध्ये पहिलाच दिवस होता. तिने मोठी स्वप्न बघितलेली होती. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी माधुरी कॉलेजला निघाली. कॉलेजला ज्यावेळेस गेली तेव्हा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तरुण तरुणी कपल किस घेत आहेत. कुणी चड्डीत हात घालून वाकडं तिकडं असले चाळे करत होते. हे बघून त्या अश्विनीला कसं तरी वाटलं. तिने विचार केला होता की मी तर असं काही करणार नाही. माझ्या वडिलांची स्वप्न पूर्ण करायची आहे, नोकरीवर लागायचं आहे, असा विचार करून माधुरी क्लासमध्ये जाऊन बसली. आता तिची चांगल्या प्रकारे अभ्यासात लिंक लागलेली होती. क्लासमध्ये जाऊन अभ्यास करायची, सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. शिक्षकही चांगले होते. घरी आल्यानंतर तिने आईवडिलांना पूर्ण गोष्ट सांगितली. आईवडील म्हणाले, तुला काय घेणं देणं आहे, तू टेन्शन घेऊ नको. तू फक्त अभ्यासावरती लक्ष दे. काही कमी पडलं तर आम्ही आहोत. फक्त तू अशा गोष्टीच्या नादी लागू नकोस. माधुरीने पण विचार केला की नाही नादी लागणार. अश्विनीचा हसरा चेहरा आणि साधी भोळी ती होती. एका मुलाला खूप आवडू लागली होती. त्याचं नाव होतं अनिकेत. तोही तिच्याच क्लासमध्ये असायचा आणि तो तिच्यावरती सतत लक्ष ठेवून होता. एवढी साधी सिंपल मुलगी कशी काय असू शकते कॉलेजमध्ये? एवढ्या मॉडेल जगामध्ये हाच प्रश्न त्याला पडायचा. अनिकेतने विचार केला, लग्न करल तर ह्याच मुलीसोबत करायचं. असं समजून अनिकेत माधुरीसोबत आता मैत्री बनवायला सुरुवात केली होती. माधुरीने सुरुवातीला त्याला काही भाव दिला नाही, पण जेव्हा तिचा विश्वास पटला की हा अनिकेत सेम तिच्यासारखाच आहे, साधा भोळा सिंपल, आणि त्याची बोलण्याची पद्धत, जेवढं पण बोलायला माधुरीसोबत चांगल्या पद्धतीने बोलायचा, माधुरीसोबत आपुलकी दाखवायचा, त्यामुळे माधुरीला हा चांगलाच पटला होता. या दोघांमध्ये हळूहळू घट्ट मैत्री झाली आणि दोघेही कायम सिलॅबसबद्दलच बोलायचे. आता दोघात चांगली मैत्री, पण या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये कधी झालं या दोघांनाही कळलं नाही. आता दोघांना एकमेकाशिवाय राहावलं जात नव्हतं. दोघेही एकमेकांना मिस करायचे. कधी सुट्टी असली तर फोनवरती बोलणं तासनतास होत असे. कॉलेजमध्ये जरी आलं तर क्लासमध्ये बोलत राहणं. आता माधुरीचं अभ्यासावरून लक्ष निघालेलं होतं. हा जो अनिकेत होता तो तिला एकदम भारी वाटायचा. कसं तरी आता इंजिनियर 3रं वर्ष आलं होतं. फायनल इयर. अनिकेत तर चांगला अभ्यास करत होता, पण माधुरी ही एवढं काही खास अभ्यास करत नव्हती. तिचं लक्ष पूर्ण अनिकेतवर असल्यामुळे तिचा एक विषय जायचा तर कधी 2 विषय जायचा. आईवडील विचारायचे की हे असं कशामुळे होत आहे, मात्र ती काहीही आईवडिलांना उत्तर देत नव्हती. दिवस जात होते. आता माधुरीने ठरवलं होतं की या अनिकेतसोबतच लग्न करायचं. अनिकेत हा श्रीमंत घरचा मुलगा होता. शेवटच्या 2-3 महिन्यानंतर अनिकेत म्हणतो की आता आपण एवढे वर्ष आपण प्रेमामध्ये आहोत, पण तू कधीही मला तुझ्यासोबत शरीर संबंध बनवू दिलेले नाहीत. असं म्हटल्यानंतर माधुरी म्हणते, एवढं काय गडबड आहे, करू की? पण अनिकेत म्हणाला, एकदा शरीर संबंध केले ना तर माणसाचं नातं घट्ट होतं आणि लग्न पण सहज होतं. असं म्हटल्यानंतर माधुरी म्हणते की चालेल, 2-3 दिवसानंतर करू की? माझ्या मनाची तयारी वगैरे करते. 2-3 दिवसानंतर अनिकेत माधुरीला म्हणतो, झाली का तुझ्या मनाची तयारी? माधुरी म्हणते, हो झाली, पण मला भीती वाटते. तू खरंच लग्न करणार का माझ्यासोबत? त्यावेळी अनिकेत म्हणतो, अरे काय विषय आहे, 100% मी तुझ्याशीही लग्न करणार आहे. त्यामुळे माधुरी तयार होते. हे दोघे त्या दिवशी लॉजवर गेले. त्यांनी रूम वगैरे बुक केली. दोघांमध्ये चांगल्या पद्धतीने शरीर संबंध बनले. आता दोघांचं नातं एकदम घट्ट झालं होतं. आता या दोघांमध्ये वारंवार शरीर संबंध बनत होते. हळूहळू इंजिनिअरची डिग्री कंप्लीट झाली. माधुरी कसं तरी पास झाली आणि एका ठिकाणी तिला नोकरी लागली. त्यावेळी तिचे वडील तिच्याजवळ आले आणि म्हणाले, मी तुझ्यासाठी 2-3 महिन्यापासून एक स्थळ बघितलं आहे. मुलगा चांगला आहे, छान सरकारी नोकरी आहे. तुझं त्याच्यासोबत लग्न ठरवलं आहे आणि आता तुझं 1 महिन्यानंतर लग्न देखील आहे. माधुरी म्हणते, असं कसं करू शकता तुम्ही? माझं तर अनिकेतवर प्रेम आहे. मी त्याच्यासोबतच लग्न करणार. माधुरीचे वडील म्हणाले, तुला काय करायचे आहे ते कर, पण तुला माझ्या लाशवर जाऊन लग्न करावे लागेल. 1 महिन्यानंतर तुझं लग्न आहे. मी जर हे लग्न मोडलं तर माझी इज्जत जाईल. तुला हे लग्न करावेच लागेल. आता वडिलांनी तिला पूर्णपणे इमोशनल केलं. आता माधुरीकडे काहीही पर्याय नव्हता.
माधुरीचं रोहन नावाच्या मुलासोबत लग्न ठरलं होतं. वडिलांच्या मर्जीप्रमाणे तिला रोहनसोबतच लग्न करावं लागलं. लग्न केल्यावर चेहऱ्यावर हसू होतं, पण मनात माधुरी खूप दुःखी होती. कशी तरी ती नवऱ्यासोबत रोहनच्या घरी नांदायला गेली. घरचे सगळे चांगले होते. सरकारी नोकरीही होती. रोहनला पण चांगलाच पगार होता. तिचे सासू सासरे देखील चांगले होते. आता या दोघांची पहिली रात्र होती. तिचा नवरा रोहन रूममध्ये आनंदात बसला होता. त्याने चांगल्या भविष्याची स्वप्ने रंगवली होती. त्याची स्वप्ने अचानक तुटून जातात. रात्री 9 वाजता मोबाईलवर व्हॉट्सअपमध्ये मेसेज येतो. त्याच्यामध्ये व्हिडिओ पाठवलेला होता. अनिकेतने माधुरीसोबत शरीरसंबंध बनवताना. जो अनिकेत होता त्यानं त्याचा चेहरा असा दाखवत होता की एकदम साधा आणि सिंपल माणूस आहे. पण तो एवढा क्रूर होता की त्याने व्हिडिओ बनवून ठेवले होते. त्याला माहीत होतं की अशी परिस्थिती कधी ना कधी येणारच. त्याने जे व्हिडिओ बनवले होते ते व्हिडिओ त्याने माधुरीच्या नवऱ्याला पाठवले होते. माधुरीच्या नवऱ्याला राग आला. त्याच्यासोबत धोका झालेला आहे. त्याला समजलं. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने हा विचार केला की याचा काटा काढावाच लागेल. एका तासानंतर माधुरी रूममध्ये आली. माधुरी शांत बसली होती. हा पण शांत बसलेला होता. चेहऱ्यावर शांतता होती. मनामध्ये राग होता. माधुरीच्या चेहऱ्याचा रंग उडून गेला. तिचा चेहरा पांढरा पडला. विनवणी ती करत होती की मी काहीही केलं नाही. माझी यामध्ये काहीही चूक नाही. कोणीतरी एआयने व्हिडिओ बनवलेला असेल माझी बदनामी करण्यासाठी. आपल्या दुःखात काहीतरी फूट पाडण्यासाठी हे केलेलं असेल. पण कोण बनवणार? तुझा तो बॉयफ्रेंड आहे. त्याने मला व्हिडिओ पाठवला आहे आणि तू हे सगळं केलेलं आहे. माझ्यासोबत तुझ्या संपूर्ण कुटुंबाने धोका केला आहे. आता यांचे प्रायश्चित तुला करावंच लागेल. तुझ्या आईला फोन कर. रूममध्ये बोलव. तुझ्यासमोर तिच्यासोबत मी शरीरसंबंध करणार आणि हेच तुझं प्रायश्चित राहील. जर तू असं केलं नाही तर तुझ्या आईवडिलांना पोलिसांमध्ये अडकून देईल. सगळं कुटुंब तुमचं उद्ध्वस्त करून टाकेल आणि हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल. आता माधुरीला काहीही समजत नव्हतं. माधुरी 5 मिनिटं शांत बसली आणि 5 मिनिटानंतर भयान शांतता होती. ती अचानक आईला फोन करते आणि रूममध्ये बोलावून घेते. तिची आई रूममध्ये येते आणि बघते तर दोघांनाही म्हणते, काही अडचण आहे का? अडचण काही नाही. या सासूबाई बसा. व्हिडिओ दाखवतो. त्यावेळी व्हिडिओ पाहून माधुरीची आई शॉक होते. माधुरीची आई म्हणाली, यामध्ये आमच्या मुलीची काय चूक नाही. रोहन उठतो आणि म्हणतो, यात तुमच्याच मुलीची चूक आहे. दोघांचीही यात चूक आहे. असं म्हणत तो आता सासूचा पदर काढायला लागतो. साडी वगैरे काढून टाकतो. ती म्हणते, काय करताय जावई बापू? जावई बापू ज्या परिस्थितीत होता त्याला आता त्याचा बदला घ्यायचा होता. ब्लाऊज काढला जातो. तिचे स्तनावरून तो हात फिरवू लागला. तिच्या गुप्तांगाला हात लावला आणि त्याने तिला बेडवर ढकलून दिलं आणि तिच्यासोबत शरीरसंबंध करायला चालू केले. माधुरीच्या आईला काय झालं नेमकं समजत नव्हतं. त्याने शरीरसंबंध करून बाजूला सरकला आणि त्यानंतर त्याने बायको माधुरीसोबत देखील शरीरसंबंध केले आणि म्हटला की हे तुमचं प्रायश्चित आहे. ज्यांनी माझ्यासोबत धोका केला त्याचं हे प्रायश्चित आहे. आता ज्यावेळी मी बोलावेल तेव्हा तुम्हाला यावेच लागेल. जर नाही आले तर मी तुमच्या सगळ्या कुटुंबावर फ्रॉडचे केस टाकेल आणि तुमच्या व्हिडिओ व्हायरल करेल. तिची आई आणि माधुरी शांत राहायला लागले. असंच काही दिवस निघून गेले. रोहनला ज्यावेळी पाहिजे होते त्यावेळी तो सासूला बोलावायचा आणि आपल्या बायकोसमोरच तिच्याशी शरीरसंबंध बनवायचा. त्याचं हे भयानक कृत्य चालू होतं. काही दिवसानंतर त्याची सासू कंटाळून गेलेली होती. तिने विचार केला की आता याचा काटा काढावाच लागेल. ती माधुरीचा जुना बॉयफ्रेंड अनिकेतला कॉल करते आणि त्याला घरी बोलावून घेते. संपूर्ण परिस्थिती त्याला सांगते. तू हे जे केलं ते आता तुलाच करावे लागेल आणि त्यानंतर तू माझी मुलगी घेऊन जा. ठरल्यानंतर अनिकेत खुश होतो. अनिकेत म्हणतो, हो नक्कीच, मी याचा बंदोबस्त करतो. अनिकेत म्हणतो, तुम्ही असं करा, एक दिवस तुम्ही त्याला तुमच्या घरी बोलावून घ्या. आता पूर्ण प्लॅनिंग करून ठेवलेली होती. माधुरीला या प्लॅनिंगमध्ये समाविष्ट केलं जातं. प्लॅनिंग असं होतं की रोहनला बोलवायचं आणि त्याला तेथेच संपवायचं. माधुरीची आई फोन करते, जावई बापू या, आज माझी इच्छा झाली आहे. आज आपण या ठिकाणी शरीरसंबंध करू. तो खुश होऊन जातो. माधुरी ही आधीच माहेरी गेलेली होती. रूममध्ये रोहन गेला. त्या ठिकाणी अनिकेत उभा होता. रोहन अनिकेतला ओळखतो. आता त्याच्या ही गोष्ट पूर्ण लक्षात आली होती. त्याला सगळं काही माहिती झालं होतं. तो पळायचा प्रयत्न करत होता पण दरवाजा लावलेला होता. या तिघांनीही त्याला त्या ठिकाणी बेदम मारहाण केली आणि गळा आवळून त्याची हत्या केली आणि त्यांच्या घरापासून 5 किलोमीटर दूर अंतरावर जाऊन पुलाखाली त्याचा मृतदेह फेकून दिला. त्यांना वाटलं कुणालाही काही समजणार नाही. बाडी पाण्यात वाहत जाईल, कोल्हे कुत्रे खाऊन टाकेल. पण विषय असा झाला की दुसऱ्या दिवशी पोलिसांना फोन केला. पोलीस आले. पोलिसांनी चौकशी केली. बघितलं तर हा व्यक्ती ओळखीचा वाटतो. अनिकेत आहे, सरकारी नोकरीवर.
पोलिसांसोबत त्याचा नेमका कॉन्टॅक्ट असायचा. पोलिसांनी लगेच रोहनच्या घरी फोन लावला आणि म्हटलं की तुमचा मुलगा कोठे आहे. त्यांच्या घरच्यांनी सांगितले त्याच्या बायकोसोबत फिरायला गेला असेल. 2 दिवस झाले घरी आला नाही. पोलीस सांगतात की नाही, पुलाखाली तुमच्या मुलाची बॉडी सापडलेली आहे. हे ऐकल्यावर आईवडील रडायला लागतात. पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि म्हणतात आमची सून पण 2 दिवसापासून गायब आहे. पोलीस अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतात. त्यानंतर रोहनचा मोबाईल चेक करतात तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं की सासूचा शेवटचा कॉल होता. तिला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं. पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली तेव्हा ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. पोलिसांचा संशय तिच्यावर बळावला. त्यानंतर महिला कॉन्स्टेबलने तिला 3rd डिग्री दिली तेव्हा ती पोपटासारखी बोलू लागली आणि ही जी घटना आहे ती संपूर्ण घटना तिने पोलिसांसमोर सांगितली. ही संपूर्ण घटना ऐकून पोलीस देखील हैराण झाले. त्यानंतर पोलिसांनी अनिकेत आणि माधुरीला धाड टाकून अटक केली. माधुरीला ताब्यात घेतलं. तिघावरही गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.